नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अबोना, देवळा, चांदवड, पिंपळगाव, बसवंत, मनमाड तसेच लासलगाव येथील आजचे म्हणजे 11 सप्टेंबर 2024 चे कांदा बाजार भाव। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अबोना येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव 4300 ते 4705 रुपये, सरासरी भाव 4000 ते 4200 रुपये, कमीत कमी भाव 3700 ते 3900 रुपये, गोल्टा आणि गोल्टी होती 3000 ते 3890 रुपये व तसेच खाद होती 1000 ते 2900 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 391 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव 4000 ते 4300 रुपये, सरासरी भाव 3800 ते 4000 रुपये, कमीत कमी भाव 3700 ते 3800 रुपये, गोल्टा आणि गोल्टी होती 3500 ते 4030 रुपये तसेच खाद होती 1500 ते 2850 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 165 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव 4251 रुपये, सरासरी भाव 3830 रुपये, कमीत कमी भाव 3700 रुपये, गोल्टा आणि गोल्टी होती 2701 ते 4299 रुपये तसेच खाद होती 1500 ते 3000 रुपये येथील आजची कांद्याची आवक होती 126 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव, बसवंत येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव 4799 रुपये, सरासरी भाव 3900 रुपये, कमीत कमी भाव 3700 रुपये, गोल्टा आणि गोल्टी होती 2000 ते 3661 रुपये तसेच खाद होती 2000 ते 3000 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 457 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव 3861 रुपये, सरासरी भाव 3620 रुपये, कमीत कमी भाव 3500 रुपये तसेच खाद होती 1500 ते 2600 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 28 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव 4300 रुपये, सरासरी भाव 4000 रुपये, कमीत कमी भाव 3800 रुपये तसेच गोल्टा आणि गोल्टी होती 2852 रुपये ते 4300 रुपये तसेच खाद होती 1201 ते 3000 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 274 नग। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजार भाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।